महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या मनपाच्या स्वच्छता निरीक्षकावर नागरिकांकडून हल्ला, कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जालना महानगरपालिकेकडून सध्याला पावसाळ्यापूर्वी अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू असून जिल्हा अधिकारी तसेच मनपा आयुक्त यांच्या आदेशाने व जालन्यातील बेकायदेशीररित्या अतिक्रमण केलेल्या दुकानांवर व घरावर कारवाई करत आहे। मात्र लतीफशाह बाजारामध्ये काल आणि दुकानांवर कारवाई करण्यात आली। मात्र तेथील आज त्या ठिकाणी पुन्हा दुकाने थाटली व पुन्हा अतिक्रमण केले आहे का याबाबत पाहणी करण्यासाठी स्वच्छता निरीक्षक व अतिक्रमण प्रमुख हे आपल्या पथकासह त्या ठिकाणी गेले। मात्र यावेळी त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी या पथकावर हल्ला करत यातील स्वच्छता निरीक्षक श्याम संकल्प यांच्या पथकावर हल्ला करण्यात आला। यावेळी मारहाण करण्यात आली व त्यांनी यावेळी भाजी विक्रेत्यांनी स्वतःच आपला भाजीपाला फेकून देत सॅमसंग कसबे यांनी तो फेकला असल्याचा आरोप या लोकांनी करीत या लोकांनी सॅमसंग कसबे यांना मारहाण करण्यात आली। या प्रकरणी पोलीस ठाण्यात श्याम संघ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अतिक्रमण कारवाई दरम्यान मनपा पथकावर हल्ला, स्वच्छता निरीक्षकाला मारहाण, कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जालना महानगरपालिकेकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील अतिक्रमण हटवण्याची विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून जिल्हाधिकारी तसेच मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील बेकायदेशीर अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे। मात्र या कारवाई दरम्यान मनपा पथकावर हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार लतीफशाह बाजार परिसरात काल महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली होती। कारवाईनंतरही संबंधित ठिकाणी पुन्हा दुकाने थाटून अतिक्रमण करण्यात आले आहे का याची पाहणी करण्यासाठी स्वच्छता निरीक्षक श्याम संकपाळ व अतिक्रमण विभागाचे अधिकारी आपल्या पथकासह त्या ठिकाणी गेले होते। यावेळी परिसरातील काही नागरिक व भाजी विक्रेत्यांनी मनपा पथकाशी वाद घालत अचानक आक्रमक भूमिका घेतली। या वादाचे रूपांतर हल्ल्यात झाले असून स्वच्छता निरीक्षक श्याम संकपाळ यांना धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे। तसेच काही भाजी विक्रेत्यांनी स्वतःच आपला भाजीपाला रस्त्यावर फेकून देत तो मनपा कर्मचाऱ्यांनी फेकल्याचा आरोप केल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान श्याम संकपाळ यांच्या तक्रारीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। मनपा कर्मचाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्यामुळे प्रशासनात संताप व्यक्त करण्यात येत असून अतिक्रमण कारवाईला विरोध करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। आपण अतिक्रमण प्रमुख आहात आणि आता काही अतिक्रमण मोहिमेमध्ये होता, आपल्याला काही मारहाण झाली काय सांगा? माननीय अंजली शर्मा आयुक्त मॅडम यांच्या आदेशान्वये विजय फुलंब्रीकर उप आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक कालचे झालेले अतिक्रमण ज्याच्यावर त्यांनी पुन्हा अतिक्रमण करून बसलेले स्थळ पाहणी करण्यासाठी व त्यांना ताकीद देण्यासाठी मला पाठवलं होतं। माझ्या संगती BC राठोड माझे प्रमुख, अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख व आमच्यासोबत अजय प्रेम भारती आम्ही तिघजण लतीफशाह बाजार येथे गेलो असता काही इसामाने माझ्यावर हमला केला। त्यांनी स्वतः त्यांचा भाजीपाला फेकून माझ्यावर मारहाण केली। त्यांनी पूर्वीच तसं प्लॅन करून ठेवलं होतं की हे पाहायला आले की यांना चाप द्यावा म्हणून सनी असं त्यांनी पहिलेच आयोजिलं होतं आणि त्यांनी ती क्रिया त्यांनी सुरू केली आणि मला माझ्या मानेवर काठी मारली आणि दोन्ही हातावर लाकडी काठी मारून मला सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला। जर सरकारी काम करत असताना जर असं सरकारी कामामध्ये नागरिक अडथळा निर्माण करत असले कधी तर आम्ही आमच्या जीवाचं संरक्षण कसं करावा आणि काम कसं करावा, कसं स्वच्छता जालना स्वच्छ महानगरपालिका असं आम्ही आमच्या मॅडमनी जे आम्हाला कार्य आमच्या हाती दिलं ते आम्ही कार्य कसं करावा याचा मला प्रश्न पडलेला आहे। तरी पण नागरिकांना मी निक्षून सांगित आहे की त्यांनी आपापले अतिक्रमण स्वतःहून रोडवरचे व नाल्यावरचे काढून घ्यावा, जेणेकरून येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पाणी तुंबणार नाही व जीविताची हानी होणार नाही। गेल्या 40 वर्षापासून या लोकांनी बाजार चौकीच्या 2 नाल्या त्यांनी बंद केल्या होत्या, त्याच मोकळ्या करण्याचे आदेश आम्हाला माननीय अंजली मॅडम उप आयुक्त मॅडम यांनी दिले होते आणि तेच काम करण्यासाठी आम्ही गेलो होतो आणि ते काम करत असतानाच त्यांनी आम्हाला मारहाण केली। या संदर्भात आपण फिर्याद वगैरे दिली का? या संदर्भामध्ये मारहाण झाल्याच मी इथं कदीम जालना पोलीस स्टेशनला आलेलो आहे आणि आता
353 दाखल करीत आहोत, त्यांच्यावर गुन्हा दाखल होत आहे. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.